दिंडोरी तालुक्यातील युवा उद्योजक राहुल बच्छाव व त्यांच्या कुटुंबियांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेले योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून असा दातृत्वाचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव व आदर्श शिशु विहार करंजवण येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती, चिरंजीव साहिल बच्छाव यांचा वाढदिवस, शालेय साहित्य वितरण आणि वार्षिक स्नेहसंमेलन या संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना प्रवीण नाना जाधव यांनी आपल्या भाषणात रमाई माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. वाढदिवसासारखे प्रसंग सामाजिक उपक्रमातून साजरे करण्याची भावना समाजात रुजणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच उपयुक्त ठरेल असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळभाऊ जिरवाळ, वणी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री जाधव, उद्योजक राहुल बच्छाव, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे, शेतकरी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमॅन संतोष कथार, दिंडोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पंढरीनाथ बर्डे, अभिनव आदर्श शिशु विहार शालेय समितीचे अध्यक्ष भगवान कोंड यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्राम पातळीवरील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तेझीम पथकाच्या प्रात्यक्षिकाने झाली. राजमाता जिजाऊ, त्यागमूर्ती रमाई माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळभाऊ जिरवाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्रामीण भागातील शाळा सक्षम झाल्या तरच समाजाचा खरा विकास होईल. बच्छाव कुटुंबियांनी केलेले शैक्षणिक योगदान हे केवळ मदत नसून भावी वाटचाल पिढीसाठी गुंतवणूक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळते. चिरंजीव साहिल बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक राहुल बच्छाव व बच्छाव कुटुंबियांच्या वतीने विद्यालयात 6 कपाटे, 24 खुर्च्या, 12 ग्रीन बोर्ड तसेच सर्व विद्यार्थ्यांना लेखनासाठी पॅड देण्यात आलाय. यानंतर साहिल बच्छाव याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना केक तसेच स्नेहभोजन देण्यात आलं. त्यानंतर शालेय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, एकांकिका व गीतगायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते नक्कीच बहरतात हे या कार्यक्रमातून दिसून आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सायबर क्राईमविषयी जागरूकता, मोबाईल वापरातील दक्षता, चारित्र्य जपण्याचे महत्त्व तसेच हेल्मेट वापराची गरज व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वीरकर KM यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बैरागी वायू सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनी यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.